राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील दरी गेल्या काही दिवसांपासून वाढलेली दिसते। सरसंघ चालकांच्या पाठोपाठ इंद्रेश कुमार यांनीही भाजपला खडे बोल सुनावलेत। राम मंदिर बांधणाऱ्या भाजपमध्ये अहंकार आला, तो अहंकार रामानं 240 जागा देऊन कमी केल्याचा टोला इंद्रेश कुमारांनी लगावला। पर धीरे धीरे अहंकार आ गया, उस पार्टी को सबसे बड़ी पार्टी घोषित कर दिया। लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून सरसंघचालक मोहन भागवतांपासून संघाच्या सर्वच नेत्यांनी भाजपला खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली आहे। सरसंघचालकांनी मणिपूरच्या मुद्द्यावर भाजपला सुनावल्याचा प्रसंग ताजा असतानाच आता इंद्रेश कुमार यांनी देखील भाजपला चांगलंच सुनावलंय। भाजपमध्ये अहंकार वाढला, त्यामुळे त्यांना परमेश्वरानं पूर्ण ताकद दिली नाही, त्यांना सर्वात मोठा पक्ष बनवलं, पण भाजपला फक्त 240 जागा दिल्याचं इंद्रेश कुमार यांनी म्हटलंय। राम की भक्ति की, पर धीरे धीरे अहंकार आ गया, उस पार्टी को सबसे बड़ी पार्टी घोषित कर दिया। और उसका और जो पूरा उसको मत मिलना चाहिए, जो शक्ति मिलनी चाहिए, वो भगवान ने अहंकार के कारण दिया। जिथं जिथं श्रीरामांची तीर्थस्थळं आहेत तिथं तिथं भाजपचा पराभव झाल्याचं संजय राऊतांनी संघाच्या लक्षात आणून दिलंय। आप अयोध्या हरे, आप चित्रकूट हरे, आप प्रभु श्री राम की भूमि नासिक में हरे, आप रामेश्वरम में हरे, आप रामटेक में हरे, जहां जहां प्रभु श्री राम का वास्तव्य रहा वो सभी पवित्र भूमि पर अहंकार का पराभव हुआ है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही संजय राऊतांनी खडे बोल सुनावले आहेत। संघानं पडद्यामागं राहून सल्ले देण्याऐवजी संघानं मोदींना सत्तेतून हटवावं असं आवाहन राऊतांनी केलंय। संघाला या देशाच्या लोकशाहीची, सभ्यतेची, राजकीय सभ्यतेची, संस्काराची चिंता असेल तर RSSनं पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी। आणि मला पूर्ण खात्री आहे RSSने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही भाजपला जाहीर सल्ले देण्याच्या फंदात पडत नव्हता, पण आता संघानं भाजपला जाहीर सल्ले देण्यास सुरुवात केली आहे। प्रसंगी भाजपला कानपिचक्या देण्यातही संघ नेते मागपुढं पाहत नाहीये। संघ नेत्यांचं भाजपबाबत हे वागणं अनाकलनीय असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे पडद्यामागं भाजप आणि संघात काहीतरी घडत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।